6 आरोपी पोलीस कस्टडीत नसून ते न्यायालयीन कस्टडीत आहेत. त्यांना पोलीस कस्टडीमध्ये घेण्याकरता माननीय न्यायालयात ट्रान्सफर वॉरंट घेण्यात येणार आहे. धन्यवाद. सर क्या कहेंगे हिंदी में सर? मुंबई नाका CR नंबर 163/26 या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी नामे अश्विनी चेनानी यांना माननीय न्यायालयात हजर केला असता माननीय न्यायालयाने आरोपीस दिनांक 13 एप्रिल 2026 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. या अगोदर या गुन्ह्यातील 6 आरोपी अटक आहेत. 163/2016 में आज संशयित आरोपी नामे अश्विनी चेनानी इनको न्यायालय में हाजिर किया गया था. न्यायालय ने 13 अप्रैल 2026 तक पुलिस कस्टडी दी है. अन्य 6 आरोपी जो है वो MCR में है. उनका ट्रांसफर वारंट लेके उनको PC लेने वाले हैं. थैंक यू. सर ऐसे थैंक यू. सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत. या प्रकरणांमध्ये आतापर्यंत एकूण 9 गुन्हे दाखल आहेत. न्यायालयीन कोठडीत असलेले 6 आरोपींना माननीय न्यायालयाशी ट्रान्सफर वॉरंट घेऊन पुन्हा अन्य गुन्ह्यांमध्ये वर्ग करून घेण्यात येणार आहे. सध्या या गुन्ह्यातील एक आरोपी फरार आहे. सर या सगळ्या संदर्भामध्ये जो तपास सुरू आहे त्यामध्ये नवीन काही पुरावे किंवा महत्त्वाच्या काही खुलासे झाले नाही. या प्रकरणामध्ये माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की ज्या पीडित आहेत त्यांनी निर्भीडपणे पुढे यावं आणि आपल्यावरती झालेला अन्याय असेल तर आपण पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दाखल करू शकता. तसेच या अनुषंगाने अन्यही कुठल्याही व्यक्तींना माहिती असल्यास ते देखील पोलिसांना संपर्क साधून माहिती देऊ शकतात. माहिती देणाऱ्या व्यक्तींचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. धन्यवाद. आज रोजी आरोपी मेहरबान न्यायालयात हजर करण्यात आले होते. एक जो पूर्वीचा गुन्हा आहे त्याच्यामध्ये एक महिला आरोपी हजर करण्यात आली होती. त्याच्यासाठीचे वकील दुसरे होते. आज जो इतर आरोपी जे हजर करण्यात आले त्यांच्या वतीने मी, बाबा सय्यद साहेब, हनीफ शेख आम्ही लोकांनी काम बघितलं. आज त्यांनी पुन्हा पोलीस कस्टडी वाढवून मागितली होती. परंतु न्यायालयाने त्यांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारला की मागच्या दिलेल्या पोलीस कस्टडीपासून आत्तापर्यंत प्रगती काय आहे. त्याच्याकडे मला असं वाटतं की तपास यंत्रणेकडे काही खूप चांगलं उत्तर नव्हतं. आमचाही मुद्दा तोच आहे की तपास यंत्रणेकडे मागच्या दिलेल्या PC पासून आजपर्यंत तपासामध्ये काहीही प्रगती दिसत नाही आहे आणि प्रगती दिसण्याजोगा तपास आता काही राहिलेला नाही. कारण मुळातच सगळे आरोप हे 1-2 वर्ष जुने आहेत आणि ते तोंडी आरोप आहेत. त्यामुळे त्याच्यात आरोपींना ताब्यात घेऊन कस्टडीत घेणं हे गरजेचं नाही. त्यांचा एक मुद्दा होता की आरोपी तपासात सहकार्य करत नाही. त्याच्यावर आमचं म्हणणं होतं की पण सांगितलेलं आहे की तपासात सहकार्य करणं म्हणजे काही आरोपींनी गुन्हा कबूल करणे नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आज मेहरबान न्यायालय दोघांचा युक्तिवाद ऐकून योग्य तो हुकूम करेल. अजून हुकूम झालेला नाही आणि मागचे जे काही न्यायालयीन कोठडीचे हुकूम झालेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही लवकरच जामिनाचे अर्ज दाखल करतोय. एक हिंदी में बताइएगा क्या हुआ था और क्या क्या आपण बघू शकता आज नाशिकमध्ये मल्टीनॅशनल कंपनीवरती भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. भाजपच्या वतीने आंदोलन करत थेट कंपनीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच भाजपच्या वतीने घोषणाबाजी देखील करण्यात आली. परंतु
आज त्या आरोपींना कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं. त्या 5 आरोपींना ही मॅजिस्ट्रेट कस्टडी देण्यात आलेली आहे. तसेच एक आरोपीला पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. एक जी महिला आरोपी आहे तिला पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. तिला 2 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. तिला 13 तारखेला हे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुन्हा हे सर्व एकंदरीत प्रकार बघितला तर यामध्ये लव जिहाद असं बोललं जात आहे आणि या लव जिहादच्या माध्यमातून त्या मुलींची असेल, महिलांची असेल ही छेड करण्यात येत होती. तिचं लैंगिक शोषण करण्यात येत होतं. तसेच रोजे असतील, गेल्या वर्षी देखील रोजे पकडण्यासाठी तिला मजबूर करण्यात आलं. या वर्षी देखील रोजे पकडण्यासाठी मजबूर करण्यात आला असं सांगण्यात येत आहे. हा सर्व प्रकार एकंदरीत बघितला तर हा IT कंपनीतला प्रकार आहे आणि एकंदरीत सर्व महिला ज्या आहे त्यांनी ह्या तक्रार दाखल करण्यात आली. यामध्ये 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यामध्ये एक आरोपी ही महिला असून तसेच 5 आरोपी हे पुरुष आहे आणि या सर्व पुरुष आरोपींना मॅजिस्ट्रेट कस्टडी देण्यात आलेली आहे. तसेच एकंदरीत जर प्रकार बघितला तर खरात प्रकरण सुरू होतं आणि एरंडे प्रकरण त्यानंतर आलं आणि आता पुन्हा हे एक प्रकरण वेगळंच वळण घेत आहे आणि हे सर्व जर बघितलं तर वेगळं चित्र आहे. आणि नाशिकमध्ये ह्या जो धर्मांतराचा मुद्दा जो छेडला गेलेला आहे, याच्यामध्ये जो धर्मांतराचा मुद्दा बोलला जातो आहे, त्या मुद्द्यामुळे सर्वच नाशिकचं वातावरण हे विचलित झालेलं आहे. काल मुख्यमंत्र्यांनी देखील यावरती प्रतिक्रिया व्यक्त केला. जो काही प्रकार आहे त्याची कसून चौकशी करण्यात येणार असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे आणि दोषींवरती कारवाई होणार आहे. सर्व एकंदरीत जर बघितलं तर कंपनी प्रशासन देखील यामध्ये सहभागी आहे का, कंपनी प्रशासन नेमकं काय करत होतं, यामध्ये पोलीस प्रशासनाने आपली गुप्तहेर यंत्रणा सक्रिय करून महिलांना देखील त्या ठिकाणी कर्मचारी म्हणून पाठवत एकंदरीत हे सर्व प्रकार गेल्या अनेक दिवसापासून सुरू होते. अनेक दिवसापासून 50 ते 60 CCTV कॅमेरे चेक करून त्यामध्ये काही फुटेज घेऊन हे सर्व गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच आरोपीच्या वकिलांनी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहे की त्यांचं म्हणणं आहे की हे सर्व गोष्ट आहे, यामध्ये कुठलाही ठोस पुरावा नाही, कुठलाही ठोस पुरावा नसल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं देखील आरोपीच्या वकिलाच्या वतीने सांगण्यात, पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे की गेल्या 2 दिवसात जे पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे त्यामध्ये अधिक तपास करून तसेच या जे महिला आहे तिला पोलीस कस्टडीत घेण्यात आले, तिच्याकडून अधिक तपास करून ह्या गुन्ह्यात जितके पुरावे मिळवता येतील त्या पुरावे मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचं पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. कॅमेरा पर्सन इसाकसह अमोल जाधव, नवराष्ट्र, नवभारत, नाशिक.